आता पाहूयात बातम्या विस्तारानं। एक महत्त्वाची बातमी, पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांचं अमरावतीमध्ये आंदोलन सुरू आहे। अमरावती पोलीस दलामधील भरती पुढे ढकलण्याची मागणी त्यांच्याकडून केली जाते। स्वप्नील उमाप आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, थेट जाऊया स्वप्नील यांच्याकडे। स्वप्नील, नक्कीच वृषाली, गेल्या जेव्हापासून ही पोलीस भरती जाहीर झाली त्यानंतर विद्यार्थ्यांनी मागणी केली होती की पावसाळ्यामध्ये भरती झाली नाही पाहिजे, ती स्थगित करून पुढे घेतली पाहिजे अशी विद्यार्थ्यांची मागणी होती। परंतु सरकार जे आहे ते परीक्षा घेण्यावर ठाम होतं आणि त्याचाच परिणाम आपण बघू शकतो। काल जर आपण पाहिलं तर अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणावर जे आहे ते मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे संपूर्ण मैदान जे आहे ते खराब झालेलं आहे। त्यामुळे अजूनही पोलीस भरती सुरू झाली नाही, मैदानात चाचण्या सुरू झाल्या नाहीत। राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले संपूर्ण पोलीस भरतीचे विद्यार्थी आहेत, त्यामुळे गेल्या 2 ते 3 तासापासून जे आहे ते या ठिकाणी तात्काळत बसले। त्यांची मागणी आहे की पोलीस भरती जी आहे ती पुढे ढकलली पाहिजे। आपल्या सोबत काही विद्यार्थी आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। मित्रा, काय सांगशील, केव्हापासून तुम्ही उभे आहेत या ठिकाणी, काय सांगणार की किती वेळापासून उभे आहेत? आम्ही 4 वाजतापासून बसून आहेत आम्ही इकडे। काय मागणी आहे तुमची? आमची समोर गेली पाहिजे भरती, या पावसात कोण काय करणार आम्ही? बघू शकतो मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आहेत, काय सांगणार मित्रा, कुठून आलाय? सर, आम्ही खूप दुरून आलो आहे आणि इथं रात्रीपासून आम्ही आहे, पण रात्री पाऊस आला आणि ग्राउंड पूर्ण खराब झालेला आहे। तर आमची मागणी अशी, आम्हाला एकतर समोरची डेट देण्यात यावी, नाही तर लवकरात लवकर ग्राउंड सुरू करण्यात यावं। माझ्या आय कार्डवर 4:30ची डेट आहे आणि अजून पण ग्राउंड सुरू झालेलं नाही आहे। तर यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा। आमच्या पोटात अजून अन्नाचा कण नाही आहे, आम्ही ग्राउंड कसं मारू? यांना समजायला पाहिजे की एकतर लवकरात लवकर ग्राउंड सुरू करा, नाहीतर मग आम्हाला समोरची डेट तरी द्या, निर्णय सांगा। आमचे पाय पूर्ण इथं जाम झालेले आहे। आम्ही ग्राउंडची आम्ही 2 दिवसापासून प्रॅक्टिस बंद केली आहे, कारण आम्हाला ग्राउंड मारायचा आहे। जर यांनी आज ग्राउंड नाही घेतलं तर कसं होणार? किंवा ग्राउंड आहे तर ते ग्राउंड ओला आहे तर रोडवर कसं घेतलं जाईल, असा पर्याय करायला पाहिजे। काही ना काही हे आधीपासून करायला पाहिजे होतं, तर यांनी अजून प्रोसेस काहीच नाही केली आहे। आणखी विद्यार्थी आपल्या सोबत आहेत, राज्याच्या कानाकोपऱ्यात आलेले। मित्रा, कुठनं आलेला आहे तू? अजूनही भरती सुरू झालेली नाहीत, पावसाचं वातावरण, काल देखील पाऊस आला। सर्व मुलं सर नागपूर इकडचे गोंदियातले सर्वजण मुलं आहेत सर। अधिक पण काही झालेलं नाहीये, आम्ही सर्वजण बसून आहे, आमचे पाय सर्वांचे बसलेले आहेत आणि इथं बसू पण देत नाही, उठू पण देत नाही, काही नाही, काही हरकत नाही। सध्या काहीच परिस्थिती समजत नाही, आम्हाला पुढील डेट तरी द्यावी लागेल। नक्कीच आपण वृषाली एकदा तुम्हाला दृश्य दाखवतो, किती भयानक दृश्य आहेत। हजारोच्या संख्येनं या ठिकाणी जर आपण बघितलं तर विद्यार्थी जे आहेत ते बसलेले आहेत। 4 वाजतापासून विद्यार्थी आहेत, परंतु अजूनही पोलीस भरती सुरू झालेली नाहीत। पावसामुळे जे आहे ते संपूर्ण मैदान खराब झालेलं आहे, चिखलमय झालेलं आहे। अनेकदा विद्यार्थ्यांनी राजकीय नेत्यांना आणि सरकारकडे निवेदन दिले की पावसामध्ये जे आहे ते पोलीस भरती शक्य नाहीत, धावणं शक्य नाही, त्यामुळे पोलीस भरती जी आहे ती स्थगित करून पुढची तारीख दिली पाहिजे। पावसाळ्यानंतर जे आहे ते पोलीस भरती घेतली पाहिजे असं म्हटलं। आपल्यासोबत काही विद्यार्थी, दादा, केव्हापासून या ठिकाणी? 4 वाजतापासून। नक्कीच विद्यार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि पुढची तारीख द्या अशी मागणी त्यांच्याकडून केली जाते। धन्यवाद स्वप्नील, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।